भाई हा व्हिडिओ चालू असताना जर तुझ्या आजूबाजूला कोणी लोक असतील ना तर आवाज थोडासा बारीक कर किंवा हेडफोन्स लाव, कारण मी जे आता बोलणार आहे ना ते ऐकून कदाचित तुझ्या घरचे किंवा शेजारचे जे असतील ना ते तुझ्यावर चिडतील. पण जर खरंच तुला सिच्युएशन बदलायची असेल ना तर शांतपणे ऐक, ठीक आहे. आपल्या समाजात ना एक भयंकर दुःख आहे. पोरीचं लग्न ठरलं की बापाच्या चेहऱ्यावर आनंदापेक्षा टेन्शन जास्त दिसायला लागतं. कसलं टेन्शन? तर म्हणे लग्नात लोकांचा मानपान नीट झाला पाहिजे, 1000-2000 लोकांची पंगत उठली पाहिजे आणि लाइटिंग वाजंत्री सगळं एकदम कडक पाहिजे, है ना. अरे ज्या नातेवाईकांना तुम्ही लग्नात बोलवता ना ते लग्न कसं झालं यापेक्षा त्या भाजीत किती मीठ कमी होतं यात चुका काढण्यात जास्त एक्सपर्ट असतात. आणि आपण कधी साधा विचार केलाय का की त्या 2 दिवसाच्या हवेसाठी आणि त्या 4 फालतू लोकांच्या समाधानासाठी त्या बापाने बँकेचे किती उंबरटे झिजवले, शेती घाण ठेवली किंवा हात उसने कर्ज काढले. अरे लग्नावर होणारा तो 10-15 लाखाचा खर्च जर पोरीच्या नावावर एफडी करून ठेवला असता ना किंवा तिला एखादा बिझनेस उभा करून दिला तर ती स्वतःच्या पायावर आयुष्यभर ताटमानेने उभे राहील, एवढं लक्षात राहू दे. पण नाही, असं करून कसं चालेल? असा विचार करायला आपला माइंडसेट तसा नाहीये ना. आपल्याला काय पाहिजे? फक्त 2 दिवस आपली गावात हवा झाली पाहिजे, है ना. मग तो बाप पुढची 10 वर्ष कर्जाचे हप्ते फेडता फेडता आतून मरत का असे ना, पण आपली हवा झाली पाहिजे गावात, है ना. जर मी आज समाजात जाऊन असं बोललो ना की बाबांनो कोर्ट मॅरेज करा, मोजक्या लोकांमध्ये लग्न उरका आणि ते उरलेले पैसे पोरीच्या भविष्यासाठी वापरा, तर लोक माझ्या अंगावर धावून येतील. मला म्हणतील तुला काय माहिती आहे संस्कृती काय असते, है ना. अरे कसली संस्कृती? बापाला जिवंतपणी कर्जाच्या खाईत टाकणं ही आपली संस्कृती आहे का? नाही, स्वतःला एकदा चेक करा की खरंच तुम्ही तुमच्या पोरीच्या सुखासाठी खर्च करताय की समाजात स्वतःची खोटी कॉलर टाईट करण्यासाठी, ठीक आहे. माइंडसेट बदलावं लागेल भाई, हा दिखावा बंद करावा लागेल. जर आपली पोरगी शिकून स्वतःच्या पायावर उभं राहून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होत असेल ना तर तो तिचा खरा थाटमाट आहे. लग्नातल्या 50 पंक्ती नाहीत, 2 दिवसाच्या हवेसाठी आयुष्यभराचा बोजा त्या बापाच्या अंगावर देऊ नका, ठीक आहे. विचार बदला, आयुष्य बदलेल.